नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा। आणि भरपूर कमेंट येत आहेत की ताई आरआरबी म्हणजे काय, किंवा मग याबद्दल थोडी माहिती सांग प्लीज, आम्हाला काहीतरी माहिती सांग, किंवा मग आरआरबीचा सिलेबस सांग। तर याविषयी थोडा आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया। आणि जेही कोणी फॉर्म भरले असतील आरआरबीचे, मी टीचर लेवलची गोष्ट करते, कारण टीचर पोस्टसाठीचा एक स्पेसिफिक फॉर्म मी भरलेला आहे, तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओत बघूया। ज्यांनी कोणी आरआरबीचे फॉर्म भरले आहे किंवा ज्यांना कोणा उत्सुकता असेल की आरआरबी म्हणजे काय आहे, तर आरआरबी म्हणजे रेल्वे टीचर रिक्रुटमेंट, आणि याची जाहिरात मागे चाललेली होती। आणि आता मला असं वाटते ऑगस्ट महिन्याच्या मिडमध्ये किंवा मग सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम राहू शकते, तर त्याविषयी थोडं डिटेल बोलूया। आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। तर बघा, याची जी स्पेसिफिक जी आपली PDF आहे ती मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करते। आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल हे त्याची जी लिंक आहे ती मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन ती चेक करा, तिथे तुम्हाला दिसून जाईल त्याची PDF। तर मी थोडं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आणि दाखवते पण तुम्हाला। तर बघा, आरआरबी ही रेल्वे टीचर रिक्रुटमेंट, यामध्ये रेल्वेच्या मध्ये टीचरच्या काही जागा निघालेल्या आहेत। तर त्या जागेत 100 मार्काची आपल्याला एक CBT टेस्ट होईल, जसा ऑनलाईन पेपर होईल, जसा आपला टेटचा झाला तसा, पण टेटचा वेगळा होता, हा खूप वेगळा आहे। याचा स्पेसिफिक सिलेबस आहे आणि तो त्यांनी शेअर केलेला आहे। PRTचा वेगळा आहे, TGT PGTचा थोडा सारखा आहे। आणि जी आहे ना काय म्हणते, पण याला 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि जे 85% आहे हे म्हणजे 100 मार्काच्या पेपरवर अवलंबून राहील। आणि जो 15% आहे त्याच्यासाठी स्किल टेस्ट म्हणजे डेमो घेण्यात येईल। आणि डेमो म्हणजे कसा, जसा KVSचा डेमो असतो तसा, म्हणजे आपल्याला एखादा टॉपिक देतात आणि त्या टॉपिकवर मग आपल्याला शिकवायला लावायचं, किंवा मग आपला म्युझिक सब्जेक्ट असेल तर आपल्या म्युझिकबद्दल गाणं वगैरे म्हणून दाखवायचं तसं। तर तसं 15% ते आणि 85% हे असे आपले मार्क तिथे मग काउंट केले जातात। तर बघा, हे थोडं डिटेलमध्ये समजावून घेऊया। जर चला मी तुम्हाला दाखवते। बघा मैत्रिणींनो, आपल्याला ना 100 मार्काच्या CBT टेस्टमध्ये त्यांनी 5 असे आपल्याला सब्जेक्ट वाईज दिलेला आहे। जसं प्रोफेशनल ॲबिलिटी 50 मार्काची, त्याविषयी मी नंतर बोलते। पहिले बघा, जनरल अवेअरनेस हे 15 मार्कासाठी असतं। त्यानंतर जे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे रिझनिंगचा भाग आहे, हा 15 मार्कासाठी असतो। मॅथमॅटिक हे 10 मार्काचं असते। आणि जनरल सायन्समध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र थोडेफार 10 मार्क त्याच्यासाठी असतात। जे प्रोफेशनल ॲबिलिटी आहे ना, त्यामध्ये 50 मार्कासाठी जो आपला KVSचा, मी काय सांगते तुम्हाला, जो आपला केंद्रीय विद्यालय KVSचा सिलेबस आहे तोच त्यांनी इथे सांगितलेला आहे। आणि ते पण मी डिटेलमध्ये सांगते। आणि जो TGT PGTचा त्याविषयी पण बोलते। तर प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे थोडक्यात सांगायचं तुम्हाला की आपल्याला आपल्या जे PRT किंवा TGT किंवा PGT या व्यावसायिक पदाची किती माहिती आहे। जसं आपला टेटमध्ये प्रश्न आले होते उपयोजनात्मक, त्याच टाईपमध्ये असतात, पण थोडे असे वेगळे असतात। तर बघा मैत्रिणींनो, जो आपला PRTचा प्रोफेशनल ॲबिलिटीचा जो सिलेबस आहे तो जसा स्कूल करिक्युलम, पेडागॉजी, स्कूल ऑर्गनायझेशन अँड लीडरशिप, त्यानंतर NEP, त्यानंतर अंडरस्टँडिंग द लर्नर, रोल ऑफ प्रायमरी अँड म्हणजे काय म्हणतात त्याला, की प्रायमरीमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्याचा रोल काय आहे, यासारखे प्रश्न असतात त्यामध्ये। आणि जसं जसं तुम्ही थोडं डिटेलमध्ये जाल ना, तुम्हाला कळूनच येईल की सोपं असतं, फक्त हिंदी आणि इंग्रजीत असतं। डेव्हलपमेंट ऑफ टास्क, स्कूल मेंटल हेल्थ, किंवा मग जे शैक्षणिक व्यवस्थापन आहे त्याविषयी असतात। तर तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल। आणि याविषयीची डिटेल PDF मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करते। तरी जरी का तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते। आणि माझ्याजवळ काही ते PPT वगैरे मला तयार करता येत नाही कम्प्युटरवर, त्यामुळे मी असं छान तुम्हाला व्यवस्थित सांगू शकले नाही, त्यासाठी क्षमस्व। तुम्हाला थोडीफार आयडिया आलीच असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आणि तोपर्यंत छान स्वतः पॉझिटिव्ह विचारामध्ये राहा गुंतून, आणि निगेटिव्ह विचार दूर फेकून द्या। स्वतःची काळजी घ्या। टेक केअर, बाय।